नमस्कार मित्रांनो, वाईल्ड एक्सप्लोररच्या कुकरी रेसिपी सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण घेऊन आलो आहोत विदर्भाची एक खास तोंडाला पाणी सुटेल अशी सांबार वडीची भन्नाट रेसिपी. सांबार वडी म्हणजे फक्त एक स्नॅक नाही, ही आहे आपल्या घरगुती चवीची ओळख, आपल्या मायबोलीची चव आणि प्रत्येक घासात दडलेला मसालेदार आनंद. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कशी तयार होते ही क्रंची मसालेदार सुगंधित सांबार वडी. कुठले मसाले तिला मिळवून देतात त्याची असल चव, आणि त्या तुपात भाजलेल्या सांबार मसाल्याचं जादुई मिश्रण कढईत काढलं की संपूर्ण घरात दरवळतो सुगंध, अशी ही सांबार वडी. तर चला सुरू करूया आजची रेसिपी सांबार वडी. सांबार वडीसाठी लागणारे जिन्नस: बेसन, किसमिस, खसखस, हिरवी मिरची, खोबरे किस आणि कोथिंबीर. सर्वप्रथम मी गॅसवर कढई ठेवतो. त्यात घातले थोडे तेल. तेल गरम झाले की त्यामध्ये घालतो प्रथम खसखस. याला छान हलवून घेतोय याप्रमाणे. नंतर यात कापलेल्या हिरव्या मिरच्या, याला छान हलवून घेतोय. नंतर यात साधारणतः 1 वाटी खोबरे किस घालतोय. नंतर किसमिस, अर्धा छोटा चम्मच हळद. मिश्रणाला छान वर खाली हलवून घेतोय. याप्रमाणे. आता यात कापलेला कोथिंबीर घालतोय. आता यात चवीनुसार मीठ घालतोय. मिश्रणाला छान हलवून घेतोय याप्रमाणे. तर याप्रमाणे आपला सांबार मसाला तयार. आता सांबार वडीच्या चपातीसाठी मी प्रथम कढईत मोहनसाठी थोडं तेल घेतले. ते तेल गरम झाले की मोहन म्हणून बेसनमध्ये घालतोय याप्रमाणे. नंतर चवीनुसार मीठ, 2 छोटे चम्मच तिखट, अर्धा छोटा चम्मच हळद. याला छान मिक्स करून घेतोय याप्रमाणे. आता याला याप्रमाणे चपातीसाठी छान मळून घेतोय. मळताना पाणी थोडे घालावे याप्रमाणे. आता वेळ आली ती सांबार वडी बनवण्याची. सोबत 1 वाटीत पाणी घेतले आहे.
चपातीसारखी लाटून घेतोय. तर मसाल्याचा भरणा करतो याप्रमाणे. अशा प्रकारे वड्या तयार केलेत. तर ह्या तळणास तयार. गॅसवर तळणाचे तेल ठेवतोय. तेल गरम झाले की गॅस मध्यम करून घेतले. याला मध्येच आलटून पलटून घेतोय. याला सोनेरी रंग येतपर्यंत तळून घेतले. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली सांबार वडी तयार. तर मित्रांनो, या प्रकारे सांबार वडी तयार. मस्त क्रंची झालेली आहे. हे बघा, मी याला तोडून दाखवतोय. मस्त. तर मित्रांनो, सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आवडली असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट नक्की करा. तर भेटू पुन्हा अशाच एका रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.